ओके, सो वेलकम यू ऑल. आपण आपल्या सेकंड पार्टला वळणार आहोत आपल्या सायन्स च्या लेक्चरच्या. ओके, सो लेट्स सी व्हॉट वी हॅव राईट नाव. सो द नेक्स्ट पॉइंट इज इनर्शिया. इनर्शिया. ओके, सो व्हॉट इज इनर्शिया वी विल नो. आपण आता जाणून घेऊया की इनर्शिया एक्झॅक्टली काय आहे. ओके, हा, राईट. सो आपला बेसिकली आपला जो चॅप्टर चालू आहे तो आहे फोर्स अँड प्रेशर. सो आपण थर्ड चॅप्टर फोर्स अँड प्रेशरला बिगिन केलेलं आहे. सो त्यामध्ये आपण व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्स बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. आता लेट्स सी अबाउट इनर्शिया. सो व्हॉट इज इनर्शिया? वी आर गोइंग टू गेट द थिंग्स अबाउट दॅट, राईट? So inertia. What is inertia basically? We have seen an object changes in state of motion due to force. Okay. So त्यांना काय बोलायचं आहे की we have seen that an object changes its state of motion due to force. जर कोणत्याही बेसिकली ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय केला तर तो त्याच्या मोशनचा स्टेट आहे तो चेंज करतो. इन ॲब्सन्स ऑफ फोर्स द ऑब्जेक्ट exhibit the tendency to remain in existing state of motion. जर बाहेरचा जर फोर्स ऍब्सेन्स असेल, जर तिथे नसेल तर हा, सो जर बाहेरचा एक्सटर्नल फोर्स तिथे ऍब्सेन्स असेल तर तो ऑब्जेक्ट हा त्या स्टेटमध्ये राहतो ज्या एक्झिस्टिंग स्टेटमध्ये तो आहे. So let us see the example of this. So what is inertia basically? They said, so see, the tendency of an object to remain in its existing state is called its inertia. So what is inertia? The tendency of an object. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट, कोणताही वस्तु, कोई भी ऑब्जेक्ट, अगर वो कोई एग्जिस्टिंग स्टेट में है, if it अगर वो स्टेबल है, if it is stable, so it will remain in stable state only. If it is moving, then it will remain moving only until or unless we apply the external force. जब तक हम लोग बाहर का यानी जेव्हापर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही कोणत्याही ऑब्जेक्टवर, तोपर्यंत तो ऑब्जेक्ट तो त्याच्या ज्या एक्झिस्टिंग स्टेटमध्ये असेल त्याच स्टेटमध्ये तो राहतो. त्यालाच आपण काय म्हटलं? इनर्शिया. ओके, सो दिस इज इनर्शिया. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. ओके, सो कोणत्याही वस्तूचे इनर्शिया म्हणजे हेच की त्याचे जे टेंडन्सी आहे एका गोष्टीमध्ये एका स्टेटवर राहण्याची. लेट्स सी द टाइप्स ऑफ इनर्शिया. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ इनर्शिया? इफ सपोज first we have the inertia of state of rest. Okay, so what does this mean? म्हणजे कोणतीही वस्तु, कोई भी ऑब्जेक्ट अगर एक ही जगह पे है, ओके, सो वो उसका कुछ चेंजेस होने वाला है क्या? नाही. जर कोणतीही वस्तू जर एकाच मोमेंटला किंवा एका ठिकाणी थांबलेली आहे तर काही चेंजेस होतील? नाही. So that is what the inertia of the state of rest. तर आपण पुढे रीड केलं. ओके, so we will see an object in its state of rest cannot change its state of rest due to its inheritance property. So we can see this cannot change its state of rest. अगर एक कोई भी चीज, अगर जिस जगह पे हमने कोई चीज रखी है, जर कोणत्याही ठिकाणी आपण आपली एक गोष्ट ठेवली तर ती तशीच्या तशीच राहील. ती कुठेही म्हणजे ते त्याचा जो मोशन आहे किंवा जो स्टेट ऑफ मोशन आहे तो चेंज होणार का? नाही. तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो किंवा त्या स्टेटला इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं आपण म्हणतो. सो व्हॉट इज द नेक्स्ट? द इनर्शिया ऑफ मोशन. ओके, सो नेक्स्ट वी हॅव द इनर्शिया ऑफ मोशन. द इनर्शिया inherent property of an object due to which its state of motion cannot change. This is called inertia in motion. सो फॉर एक्झाम्पल आता समजा जर आपण एका कारमध्ये आहोत, ओके, एका कारमध्ये किंवा कोणत्याही गाडी, बस किंवा कोणत्याही एका व्हेकलमध्ये आपण आहोत. आपण जेव्हा बेसिकली ते चालू करतो आणि जेव्हा आपण मूव्ह करायला स्टार्ट करतो, तेव्हा आपल्याला एक थोडा झटका भेटतो आणि आपण बॅकवर्ड साईडला जातो. राईट, आपल्याला एक थोडा झटका लागतो आणि आपण थोडा मागे जातो. सो व्हॉट वी कॉल्ड इट, अगर आपण एक्झाम्पल बघितलं, फॉर एक्झाम्पल द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन इज कंटिन्यूस टू रिव्हॉल्व even after a switch off. Sorry, even after the switch off, sorry, and the passengers sitting in the running bus get jerked in the forward direction when bus suddenly stop. जर बस अचानक थांबली, आता एखादी बस किंवा एखादी गाडी जर चालत आहे आणि ती अचानक थांबली तर आपण झटका घेऊन पुढे सरकतो. राईट, इफ सपोज जर गाडी, कोणती कार, एक आपण एक एक्झाम्पल धरूया की ही कार आहे
किंवा बस आहे ही या डायरेक्शन मध्ये आता सध्या चालली आहे. ओके, या डायरेक्शन मध्ये ती चाललेली आहे आणि ते सडनली तिने ब्रेक मारला की आपण झटका घेऊन थोडा पुढे जातो. सो दिस इज व्हॉट वी कॉल्ड इट इनर्शिया ऑफ सर मोशन. आवाज येत नाहीये सर. हॅलो. हॅलो सर. हा, आता येतोय. आता येतोय. आवाज वाटतं. आता येतोय. हॅलो. हा सर आता येतोय सर. ओके, गुड. तर तुला इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट कळालं का? फर्स्ट पॉइंट, दिस पॉइंट. Alright. So we will go for the next point. What is inertia of motion? The inherent property of an object due to which the state of motion cannot change. अगर कोई भी बोलते हैं ना, एक प्रॉपर्टी रहती है कोई भी ऑब्जेक्ट, अगर वो हिल रहा है, ऑब्जेक्ट अगर वो जा रहा है या मूवमेंट कर रहा है, तो वो उसका जो स्टेट मूवमेंट का जो स्टेट है वो चेंज नहीं कर सकता. So this is what we call the inertia of motion. कोणाचं हे चालू आहे? ओके, प्रगती, म्यूट युअरसेल्फ. Yeah, thank you. So this is what we call the inertia of motion. And third, we have the direction inertia. So what is direction inertia? We will get to know. The inertia, the property of an object. Sorry, the inherent property of an object. See, here is the point. The inherent property of an object due to which the object cannot change its direction of its motion. Okay, due to which the object cannot change the direction of its motion. It's called directional inertia. So basically आता समजा की एक त्याचा एक एक्झाम्पल दिलं की फॉर एक्झाम्पल इफ द व्हेकल इज मुव्हिंग along the straight line and suddenly turns the passengers sitting in it throw opposite to the डायरेक्शन ऑफ टर्निंग. सो बघा, बेसिकली आपलं ह्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की इफ वी जर आपण कोणत्या गाडीमध्ये किंवा बसमध्ये किंवा कोणत्याही व्हेकलमध्ये बसलो, ओके, आणि जर ती बस यू टर्न घेतली किंवा राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला जर आपण घेतो, तर आपण थोडंसं फेकला जातो, स्लाइटली फेकला जातो. सो स्लाइटली जर फेकण्यात जाणाऱ्या त्या प्रॉपर्टीलाच आपण इथं बोललेलं आहे डायरेक्शनल इनर्शिया. सो दिस इज व्हॉट दे सेड. सो डायरेक्शनल इनर्शियाचं डेफिनेशन काय? The inherent property of an object due to which the object cannot change its direction. हे त्याच्यामुळे काय होतं, आपण जर समजा आता सपोज की गाडी एक या लाईनीमध्ये चालली, स्ट्रेट लाईन मध्ये. स्ट्रेट लाईन नाही आय नो, बट स्टील सपोज दॅट इज स्ट्रेट लाईन. द स्ट्रेट लाईन मध्ये गाडी चालली आणि सडनली गाडीने हा टर्न घेतला. ओके, सो लेफ्ट साईडला टर्न घेतला. सो लेफ्ट साईडला टर्न घेता घेता सो प्रॉपर्टी काय, आपण जर इनर्शिया ऑफ मोशन बघितलं, इनर्शिया ऑफ मोशन मध्ये ते काही चेंज करू शकत नाहीत जर ऑब्जेक्टचं आहे व्हॉट द मोशन. बट जेव्हा गाडी टर्न होते तेव्हा आपण स्लाइटली थोडा असं वळला जातो, असे वळले जातो, राईट. आपण डिरेक्टली असं काटकोनात न वळता आपण थोडा असं स्लाइटली सर्क्युलरली वळला जातो, त्याला डायरेक्शनल इनर्शिया असं म्हटलंय. ओके, सो दिस प्रॉपर्टी वी कॉल्ड एज डायरेक्शनल इनर्शिया. समजले इनर्शियाचे 3 पॉइंट्स. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ इनर्शिया? वी हॅव द इनर्शिया मोशन. जेव्हा ज्या ठिकाणी जर कोणत्या व्हेकल मुवमेंटमध्ये असेल किंवा कोणत्याही ऑब्जेक्ट मुवमेंटमध्ये असेल, तर त्याचे मुवमेंटचा स्टेट आपण काही करता चेंज करू शकत नाही. दॅट इज व्हॉट द इनर्शिया इन मोशन. अँड डायरेक्शनल इनर्शिया इज व्हॉट द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू which the object cannot change the direction of its motion. So that's why we fail. Okay, लाईट गेली, so मी कनेक्ट करतो माझे हेडफोन. जस्ट होल्ड ऑन, लाईन मध्ये राहा. सॉरी.